नमस्कार, मी माधुरीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। 30 भाजी चपाती वरण भात खाऊन कंटाळा आलेला असेल, जिभेला चव नसेल, तब्येत बरी नसेल तर अगदी चविष्ट आणि पौष्टिक, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी डाळ खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघूयात। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी समप्रमाणात एका वाटीने डाळ घेतलेली आहे, तुरीची, मुगाची आणि मसुरीची। या डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून थोडीशी हळद टाकून याच्या कुकरला 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची। इथं मी गॅसवर एक कढई गरम होण्यासाठी ठेवली होती। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं। 1 चमचा मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे टाकायचे, 2 तमालपत्र टाकायची, चिरून घेतलेला लसूण टाकायचा, चिरून घेतलेलं आलं टाकायचं, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि 2 मिनिटं लसणाचा आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतला तो टाकायचा। कांद्याला कलर बदलेपर्यंत 2 मिनिटं परतून घ्यायचं। कांदा परतून झाला की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे। अगदी चिमूटभर हिंग टाकायचं, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचं आणि परतून घ्यायचं। 1 टोमॅटो कट करून टाकायचा, टोमॅटोलाही परतून घ्यायचं। अगदी थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची एक। तर इथं बघू शकता टोमॅटो वगैरे आपला एकदम मऊ असा शिजला आहे। आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ टाकायची। अगदी थोडंसं पाणी टाकायचं। 1 वाटी तांदूळ मी 3 शिट्ट्या करून कुकरला शिजवून घेतले आहेत। तांदूळ शिजवतानाच त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि शिजवलेला भात यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जो रेग्युलर घरामध्ये तांदूळ वापरता तो शिजवून घेतला तरी चालेल। अगदी अशी एक उकळी आणायची आणि वरतून कोथिंबीर टाकायची। तर आपली डाळ खिचडी तयार आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।